नमस्कार, कल्याणी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज बनवणार आहे आपण डाळ फळं. तर त्यासाठी इथे मी डाळ म्हणजे वरण, फोडणीचे वरण मस्त झणझणीत केलेलं आहे फोडणी देऊन. तर यामध्ये मी मुगाची डाळ शिजवून जिरं मोहरी घालून आणि वाटण करून घेतलेलं आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण याचे वाटण करून फोडणी देऊन मस्त फोडणीचे वरण बनवलेले आहे. आणि हे थोडेसे पातळ करायचे आहे, कारण त्यासाठी इकडे पाहू शकता, इथे मी चपाती लाटून अशी कापण्या करून ठेवलेले आहे. आणि त्या शिजण्यासाठी आपल्याला पातळच वरण करायचे आणि उकळी आल्याच्या नंतर त्यात टाकून घेणार आहे मी. याला डाळ फळे म्हणू शकता किंवा कोणी चकुल्या पण म्हणतात आणि वरण फळे पण म्हणू शकता. तर मी आज पहिल्यांदाच बनवते आणि कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर इथे पाहू शकता असे पातळ केलेले आहे, जास्त घट्ट नाही केलेले. तर आपल्या डाळीला आता उकळी आलेली आहे आणि उकळीमध्ये आता हे मी सोडून घेणार आहे. चपातीच्या ज्या कापण्या करून घेतलेल्या आहे ना, त्याच्यात सोडून घ्यायच्यात उकळीमध्ये. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रोज भाजी भाकरी आणि काय भाजी बनवावं टेन्शन असतं आणि कधीतरी असं वेगळं करून खावंसं वाटतं. तर आज एकदम साधं वरण फळं बनवलेली आहे. तर आता यामध्ये आपली फळे टाकून झालेली आहे, म्हणजेच चपाती जी लाटलेली चकल्या केलेल्या होत्या ना, त्यामध्ये टाकून झालेले आहे. आणि पाहू शकता उकळी आलेली आहे. त्या उकळीमध्ये आपल्याला 5 ते 10 मिनिटं चांगले शिजून घ्यायचं आहे. मस्त पाहू शकता एकदम सुट्टे सुट्टे झालेले आहे. आणि अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि खायला पण खूप मजा येणार आहे. तर आपण जे फोडणीचे वरण करतो आहे ना, त्याच पद्धतीने वरण करायचे आहे, फक्त थोडेसे पातळ करायचे आणि त्यामध्ये पीठ मळून अशा चकुल्या करून टाकायच्या आहे. जास्त आदबायला पण लागत नाही. आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा. असं मिक्स करून घेते मी, कारण वरच्या खाली जातील चकल्या आणि चांगल्या शिजून निघतील. जास्तही हलवायचं नाही, कारण जास्त हलवल्याच्या नंतर चिकटू शकतात. तर अगदी हलक्या हाताने मी हलवून मिक्स केलेले आहे. तर तोंडी लावायला ऑप्शन म्हणून इथे मी गाजराचा हलवा केलेला आहे. पाहू शकता इथे गाजराचा हलवा केलेला आहे आणि मस्त तूप, साजूक तुपातला साखर आणि काजू टाकून त्यात मी थोडी वेलची टाकून गाजराचा हलवा पण बनवलेला आहे. तर आपले वरण फळं तयार झालेले आहे.
धन्यवाद. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि सर्वात महत्त्वाचं माझ्यासारखी रेसिपी करून पहा. धन्यवाद.